गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप उत्साहात संपन्न। सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेतून मानव उत्थान सेवा समिती शाखा नंदनवन नागपूर यांच्या वतीने मिशन एज्युकेशन अंतर्गत दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येते। या वर्षी 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत दिनांक 8 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळा केशोरी, जिल्हा परिषद शाळा आसलगाव आणि जिल्हा परिषद शाळा वडोदा, तालुका कामठी, जिल्हा नागपूर येथे शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शेतकरी व शेतमजूर कुटुंबातून येतात। आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होतात। या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, त्यांच्यासाठी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी व्हावे, या उद्दांत हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर विविध ठिकाणी वापरात न आलेले किंवा अतिरिक्त असलेले शैक्षणिक साहित्य संकलित करून ते व्यवस्थित व वापरण्यायोग्य स्वरूपात तयार केले जाते आणि त्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते। उपयोगात न येणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत या संकल्पनेतून राबवण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण ठरत आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी पूज्य महात्मा रक्षितानंदजी यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त, मेहनत आणि चांगल्या मूल्यांचं महत्त्व पटवून देणारे मार्गदर्शन केले। कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले नॅशनल युथ कोऑर्डिनेटर श्री नरेंद्र कुमारजी यांनी आजचा विद्यार्थी हाच उद्याच्या भारताचा खरा आधारस्तंभ आहे असं सांगत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चारित्र्य, संस्कार आणि देशप्रेमाची जोड देण्याचं आवाहन केलं। यावेळी पूज्य महात्मा साधनानंदजी, पोलीस निरीक्षक गदाडे साहेब, उद्योजक खाडेजी, सिगलजी, ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई गाडबैल, बावणेजी यांच्यासह गावातील मान्यवर नागरिक तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासोबतच त्यांच्या शिक्षणाची गोडी, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा निर्माण करणाऱ्या या स्तुत्य उपक्रमाचं पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप मेश्राम, कामठी।